तलाव बघू शकते, लांबनी दिसते, तिथं समोर पण दिसते बघा. तर पुढे पण आहे, तुम्हाला जाताना मी दाखवते. तर मी समोरचं व्हिडिओ नाही केला कारण की हे बघा किती छान तिथं बघा कासव मी आणि मासे कशी खेळतात तुम्हाला दिसतात का माहिती नाही की ह्याच्यामध्ये पाण्यात आहे, पाण्यात न दिसतं का माहिती नाही. तिथं समोरच कासव बसलेले पाण्यात, पण तुम्हाला दिसते का बघू शकते. तर खूप मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, तर हे बघू शकते कावळ्याने माशाला मारून टाकले बघा. कसं वरवरच ते फिरायला लागलेत. बापरे, किती छान मासे आहे. आणि कावळ्याने त्याला फंजा मारून मारून टाकलेले बघा. बघू शकते. काय करावं आता कावळ्याला, सांग काय आता. किती लोक, बरेच लोक खायला टाकतात, सगळं टाकतात आणि प्राण्यांना. आणि हे कावळ्याने काय करतात, खायला येऊन त्याला डोळ्याला मारलेत का कशाला मारले, फंजा मारून त्याला मारून टाकलेले बघा. दिसते तुम्हाला समोरच ते वाहून चाललेत, वाहत चालत. तर बघू शकते मित्रांनो, बहिणींनो, खूप सुंदर आहे, तलाव आहे. तर बघू शकते, खूप सुंदर दिसते बघा, खूप छान आहे. तर सगळं लोक काय काय माशांना वगैरे काय काय पीठ, मुरमुऱ्या, तांदूळ, गहू टाकण्यासाठी येतात बघा. बसून कशी टाकतात लोक, बरंच लोक येतात, असं काही नाही आहे बघा. किती लोक बसायला पण येतात, खूप सुंदर. आणि हे बघा इथे येते. तर आमची मुलं म्हणले की मम्मी आपण तलावाला जाऊ, आपण थोडा वेळ खेळून येऊ. तर म्हणून मी मुलांना आणलेले बघा. बघू शकते मुलांना पण कशी बघायला लागले, सगळं मासे तिथं पाण्यात खेळायला लागलेत. तर वर यायची, खाली जायची, मग ते बघत थांबलेत. तर निवृत्ती तिथं लांब जाऊन थांबलेले बघू शकते. निवृत्ती तिकडं खूपच मासे फिरायला लागलेत, ते बघायला हे करायला लागले. बघू शकते खूप छान, इतके सुंदर वाटते. बदक तर किती छान छान खेळायला लागले बघू शकते. एकच पांढरे आहे, सगळं ब्लॅक आहे. तर बघू शकते बघा, इकडं पण आहे, खेळत खेळत यायला लागले. खूप सुंदर आहे, खूप छान वाटते. तर बघू शकते शिवाजी महाराज तलावाच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराज कसं थांबलेले. तर मी मुलांना खेळण्यासाठी आणायला लागले, घेऊन चालले. खूप सुंदर आहे आतमध्ये पण, बघू शकते, तुम्हाला मी दाखवते. खूप रविवारी कधी इतर वेळा 4 वाजता उघडतात हे. तर इतकी गर्दी असतात ना, भयंकरच गर्दी असते. तर खूप सुंदर आहे, खेळणी, घसरगुंडी सगळं आहे मुलांना. आमची मुलं कशी पळून गेलेत बघा बघून. तर मी तुम्हाला दाखवते. इकडं पण खूपच सुंदर दिसते. तर हे बघू शकते किती छान आहे. तर मित्रांनो, बहिणींनो, भावांनो, हे बघू शकते. तर आमची तनू गेली तिथे खेळायला बघा, घसरगुंडी बॅग घेऊनच गेली. कारण की गाडीवरती बॅग अडकून ठेवले असते. पण शक्यतो लोक काय करतात, असं काय मुलांचं दप्तर वगैरे आहे म्हणून ठेवत नाही, उचलून घेऊन जातात. म्हणून मी काय केलं, मुलांना म्हणलं तुमचे संगच घेऊन चला. हे बघू शकतात, खूप सुंदर खेळतात. आमची पोरं कुठे गेलेत. मी इथंच बघा, तनू बसली झोक्यावर, समोरच बसलेले बघू शकता तुम्ही. खूप सुंदर खेळतात. आणि वॉकिंगला वगैरे लोक येतात, सगळं लोक येतात, असं काही नाही आहे. खूप सुंदर मुलं येतात, सगळं छान छान लोक येतात खेळायला. तर आमची तनू आणि निवृत्ती झोका खेळत होत्या, त्या सोडल्यात. त्याच्या झाल्यानंतर दुसरी एक मुलगी बसलेली झोक्यावर. तर निवृत्ती, मी तुला झोका देऊ? तर कशी देऊ आता, हे ते बाळ खेळतात ना, झोकं द्यायचं होती पण कशी द्यायची बघा. तनू नुसतं इकडं तिकडं पळते. अगं तनू कशाला सोडून गेली, काही येडीबिडी झाली काय? बसू दे आता, मुली बसली, बसू दे, सरक, बसू दे थोड्या वेळ, सरक. तुझं झालं की बाळ त्यांना द्या.
हे बघू शकतात, इतकी भयंकर गर्दी असत. मुलंच मुलं खेळतात. निवृत्ती खाली बसून खेळ आणि तो बघा उभे होऊन झोका मारायला बघतात. तनू त्याला झोका मार जात निवृत्तीला. बघू शकता निवृत्तीला झोका द्यायला आता गेलं. जोराने दे. हे बघू शकताय. तर अनु कुठे गेली बरं? अनु गेली वाटते तिकडं मोठे झोका खेळण्यासाठी. तनू चल तिकडं पुढे जाऊ आपण. सावकाश दमाने उतर. निवृत्ती थांब, झोका थांबू दे. बघू शकताय. तर मी गाडी बाहेरला पार्किंगला लावलेली आहे. तर हे बघा पोरं कशी खेळतात, की जोरजोराने खेळतात ना मुलं. एकदा दोनदा तर पडले होते जोराने. तर बापरे, येण्याचं बाजू बसतात पोरं. बापरे, इतकी गर्दी बघा. आमची निवृत्ती बसले बदुकर खेळायचे का? थांब रे, थांब बस. हे बघू शकते आमची निवृत्ती बसले बदकावर. तर दुसरं मुलं पण आले. तर निवृत्ती थांब, तुला मी झोका देते. तर बघू शकताय निवृत्ती थांब. तर इतकी सुंदर इकडं बघा, किती छान चंद्र दिसते बघा. तर मी आता मुलांसाठी झोका देणार आहे. बघू शकते. तर मुलं कशी खेळायला लागले. मुलांना इतकी आनंद वाटला ना, तर मुलांना अर्धा तास पण खेळायला आणलं की खूपच बरं वाटते. तर बघा मुलं म्हणतात जोरजोराने धक्का. तर बघू शकते. तर एक मुलं घाबरतात. आमची निवृत्ती हसतो त्याला बघून. खूप घाबरायला लागले एक मुला. ते मित्रांनो, भावांनो, तर ह्यांना ते पण बदक आवडलं नाहीये. तर आता पुढे मोठी झोका बघायला चालल्यात. तर इतकी गर्दीमध्ये कुठं रिकामी झोका भेटणार आहे मुलांना? नाही भेटू शकत, कारण की सगळं मुलं खेळायला पाहिजे ना. तर असंच पाठीमागं बॅग दप्तर घेऊन पळायला लागलं. नुसतं इकडे तिकडे पळायला लागले पोरं. बघ किती छोट्या मुली येतात तिथे खेळायला. खूप सुंदर आहे. तुम्हाला काय दाखवते हे बघा. वरती पण किती सुंदर आहे, खूपच छान. तर हे बघा घसरगुंडी. आणि ही तर रेड कलरच्या घसरगुंडीवरती अनु बसली. अनु ये खाली थांब, तुम्ही हे करते ये. बघा घाबरायला लागली ते. ये की हळूहळू ये. अगं असंच आहे, समोर तोंड करून तिला धर. हे बघू शकते. अरे वा लय घाबरते बघ. बघा दप्तर घेऊन आता पळते. तिकडे नुसतं पळत असे बघा. दप्तर घेतली आता. हे बघा आता गेली तिकडे. तर हे बघू शकता. इकडं पण मुलं बाळा खेळायला लागलेत. खूपच छान आहे. असं वाटतं की वरती पण खूप मस्त झाड बिळ आहे. बघू शकते खूप सुंदर झाड आहे. बरंच इतकी लोक येतात ना, काय सांगू. तर आम्हाला पण मुलांना बघितलं तर आम्हाला पण खेळू वाटते. पण काय करायचं आता, इथं लहान लेकरांचंच असतात, मोठ्यांचं तर नसते. म्हणून आता आमची मुलं नंबर लावले बघा. तुम्हाला दाखवते मी. आता थांबायचं इकडे खेळायला लागल्यात बघा. 2 आमची मुलं नंबर लावलेली. लहान खूप छोट्या चिमुकले बसलेले. त्यांचे झाल्यावर ते खेळतील असं मला वाटते. तर बघू शकता तिथं बसलेले. एक ताई खेळवती. तर सुंदर आहे बघ. खूपच छोटे मुलं बसले. तनु बस मागे बघ. सरी तनु. हे बघ लागले असते की पोरगी बघून खेळायचं ना. असं नाही करायचं कधी. लागले असते की त्याला बाळाला. हे बघू शकते किती सुंदर बसलेले आमची तनु खेळतीये. किती सुंदर खेळते. तर आता हे बघा. अच्छा हा. येतो ना तू इथं खेळ. मी पण तिथं बघून येतो. खूप सुंदर खेळ.
तर आता बघू शकते हे इतकी सुंदर आहे ना. तर ह्यांना घसरगुंडी याचं आवडत नाही, तर इतकी झोकं आवडतात ना, काय सांगू होतं. ही वरती पण खूप सुंदर आहे बघ. कावळ्या बिवळ्या कशी फिरायला लागल्या इकडे तिकडे इकडे तिकडे, नुसतं उड्या मारतात. वेगळ्या इकडं पण मुलं बाळा खेळतात. तर हे बघू शकते. दे आणूला, आणू तिथं मोठ्यांचं आहे, चल की आपण बी खेळू. चिखल आहे. अच्छा, तिकडं काय तर पाणी सांडल्यामुळे चिखल झालेत म्हणून आणू म्हणते बघ कसं चिडली. तिकडं नको म्हणते, कारण की तिकडं चिखलात कोण पायसारखं राडा करून घेणार. हे बघा ठेवलं आता दप्तर. तर काय सांगावं आता, हे बघू शकते. इतके मुलांना आवडतात ना झोका म्हणलं. आम्हाला लहानपणामध्ये पण आम्हाला खूप झोका आवडायची, कारण की आम्ही पण झोकं भेटलं नसलं तर मग आम्ही काय करायचे, साड्या बांधायचे मग खेळायचे. आम्हाला पण खूप आवडायची लहानपणामध्ये. कडुलिंबाचं झाड आमच्या दारासमोरच राहायची, मग त्याला छान फांद्याला बांधून घ्यायची, मग खेळायची साड्याला गाट्या मारून. मग काहीतरी एक लाकड वगैरे त्याला लावायची आणि खेळायची. इतकी सुंदर झोकं येतात ना, काय सांगू. तर बघा तनू बसली इकडे, आम्ही बसली इकडे. निवृत्ती माझी जवळच थांबले, त्याला काहीच आवडणं झालं. बघा निवृत्ती कसं थांबली. काय झालंय काय बघा. ते गेले, हे आहे तो आलाय. तनू खेळू दे तिला, खेळू दे अगं, खेळू दे खेळू दे. नुसतं चिडतात पोरं आमचे, काय करायचं, एकमेकीला समजून घेणार पोरं आमचे. अगं कुठं पळून पळून जाते बघा. आता काय गेली घसरगुंडी खेळायला. काय आमची तनू ना, खरंच ह्यांना बी खेळू देणं झालं, ते स्वतः बी खेळणं झालं. तर आम्ही आत्ताच पोरांचंच खेळणी झाल्यानंतर आम्ही जाणार आता घरी. तर निवृत्तीला झोका मारायची आहे, तर मी मारते, थांबा. मम्मी डॉग सांगा. माझी मम्मी झोका, माझ्या भावाला माझी मम्मी झोका करते. बघा की एक मुलगी बसली, तिची मम्मी तशीच थांबली आहे. हे बघा तिथं माझी बहीण आहे. हे बघा आता अरे 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 तनू दप्तर तो, अगं तनू दप्तर घे ना. हे बघा आता निवृत्तीला झोका द्यायची होती, पण झोका दिलं नाही म्हणून तो गेला. तर तिथेच चांगली झोका आहे बरं का, मोठ्यांचं आहे हे, मोठे पण खेळू शकतात. तर मी आता निवृत्तीला झोका देणार. तर बघू शकते आता तुम्ही. निवृत्ती तुला काय पाहिजे रे, थांब थांब मी देते थांब. हे बघू शकते आता निवृत्तीला मी झोका कशी देते. त्याला झोकं म्हणजे फार आवडतो. काय वरती करते लोक. हे बघू शकते किती छान झोकं खेळते ते. किती सुंदर खेळतात ना, काय सांगावं. कारण की चांगले याचं नाही बघायला लागले, कारण की खटखट आवाज यायला लागला ना. तुटकी तर नाही आहे ना, असं एक बघत होतं ते, कारण की शक्यतो आवाज येत होता ना. हे बघू शकते किती आमची निवृत्ती छान छान मस्त झोपं खेळतात. तर मी मुलांना या खेळण्यासाठी आणलेले. रोज घरी बसले की त्यांना इतकी बोर होते ना, नाहीतर ना पोरं नुसतं रुसून बसतात, काय खेळत नाही, काय नाही करत. तू इकडं घेऊन जात नाही, तिकडं घेऊन जात नाही, गार्डनला घेऊन जात नाही, इकडे घेऊन जात नाही. म्हणून आज मी वेळ काढला मुलांना खेळण्यासाठी. तर मी गार्डनला आणले आज, तलावला. आपलं शंभू महाराज तलाव आहे इथे.
बघा निवृत्तीचं बोल रे काय. अच्छा, मला अजून एक काम भेटलेलं आहे मित्रांनो बहिणींनो. तर मी घर कामाला जाते ना, तर मुलांना मी सांगितले की आज संध्याकाळी मी 9 वाजता कामाला जाणार आहे. तर आमची निवृत्ती सांगतो की आमची मम्मी संध्याकाळी परत कामाला जाणार आहे असं तुम्हाला सांगतात निवृत्ती. हो का? हो का? आता बस झालं तुला, चला आता घरी. मला अजून स्वयंपाक बनवायचे आहे, सगळं घरातलं उरकायचे आहे, मग कामाला जायचं आहे. चला, सकाळी जाऊन आलेले मित्रांनो भावाने, तर परत जायचे आपल्याला. तर निवृत्ती नुसतं खेळतो बघ, त्याला झोका म्हणजे खूप आवडत असतो. तेच वरती बघत होती तुटक्यात काय माहिती, इतकी खटखट आवाज येत होत्या ना. तर इतकी सुंदर झाड वगैरे, इतकी मस्त वाटतो नाही बघा, खूप सुंदर आहे. इथं गार्डनसारखंच आहे. इतकी भयंकर मुलं येतात ना, इतकी भयंकर मुलं येतात ना. रोज आम्ही जाता येता बघतात. तर आमची मुलं रोज मुलांना बघून म्हणतात मम्मी आपण चल गार्डनला जाऊ. तर इतकी गर्दी, प्रचंड गर्दी असते म्हणून मी मुलांना घेऊन येत नाही. कारण की मुलं कसं करतात, एकमेका खेळास्तवर थांबावं लागते. आता हे बघा, तर मी आता झोका खेळणार आहे. आता मी बसणार आहे, बघू शकते. अयो, मला पण झोका म्हणजे खूप आवड असतो. हे बघू शकते, मी पण झोक्यावर बसले आज. कारण की मला झोका म्हणजे खूप आवडतात. कारण की लहानपणमध्ये आम्ही दोरा बांधून खेळायची. मग आता निवृत्ती सोडून गेल्या, कारण की शक्यतो मोठ्यांचंच आहे, तिकडून लहान लहान लेकरांचं आहे, म्हणून मी मोठ्यांच्या झोक्यावर बसलेले. मित्रांनो बहिणीनं कशी वाटते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. तर सांगू शकते. तर बस झालं, आता मुलांना खेळायचं असतात ना, तर बरं बी नाही वाटत, मुलांना खेळावं लागते. ए तनु खेळ. हे बघू शकते झोका तसंच रिकाम बसलं, कारण की निवृत्ती गेला तिकडे शोधायला. बघा 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 कसं करतात आमची पोरं बघा. बस आता चला घरी, शाळेवरनं इकडंच आणलंय मित्रांनो भावाने. चला आता पुढे थोडं जाऊन येऊ. चला जा, आणू लावच दे. नाही राहू दे, ते खेळू दे, आणू चल. बघू शकते मित्रांनो भावानो, इकडे पण खूपच छान आहे. ते कोपऱ्याला तुम्हाला दाखवले होते, आता हे कोपऱ्याला आलेले, हे टोकेला आलेले बघू शकते. तर कावळ्याने माशाला सगळं मारून मारून त्याला टाकलेले. तर कशी ते वरवरच दिसते बघा, तुम्हाला दिसत असेल इथे बघा, वरती पांढरे पांढरे ते राहिलेलं सगळं मासे. खूप सुंदर दिसतो, खूप भयंकर बघा, किती सुंदर दिसतो. चंद्र पण दिसतो तिकडे बघा, हे बघू शकते किती सुंदर आहे. चला निवृत्ती आता असं गार्डन सारखंच आहे. तर हळूहळू पुढे यायला लागले आम्ही. तर बघू शकते वरती पण किती सुंदर आहे. हे बघा किती छान आहे, गार्डन सारखं मस्त. तर सगळं येतात असं फिरायला, हे टायमाला खूप भारी वाटतात. मस्त आभाळसारखं आल्यासारखं, आणि इतके सुंदर दिसतात ना, खूप छान. आणि हे बघा सुपारीचे झाड सगळीकडं असतं. बघू शकते असंच पुढे पुढे जावं लागते. तर शक्यतो अजून पुढे जायला एवढं नाही आहे. आमची तनू कुठं चढलेले तुम्हाला दाखवते. हे बघा आमची तनू बघा, इथून वरपासून चढलेले आणि ते रिंगतलं उतरते खाली. तनू परत परत. ए तनू, बघू शकता तिथं पण खेळायला लागले आमची पोरं. वाव, बटरफ्लाय किती सुंदर आहे, पण शक्यतो तिथं बसण्यासाठी बघू शकता तुम्ही. तर आमची पोरं नुसतं आवाज येते इकडे तिकडे बघा. दप्तर इथं ठेवले, परत मी त्यांच्या मागे 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 दप्तर उचलून मी पण फिरायला लागले. बघू शकतो माझी पण पाठीमागं बॅग आहे. तर इतकी मुलांना खेळवण्यासाठी इतकं हे होऊ लागलं ना मला. तनू
चला आता घरी आपण जाऊ. खूप खूप म्हणजे खूप. हे बघा कशी लटकले ते दाखवते आणू बघ म्हणून. तर बघा तुम्ही पण बघा, एक नंबर. हो बघा मस्त, खूप सुंदर. इकडे पण वरपासून बघा किती सुंदर समुद्र पण दिसते, समुद्रासारखं. तलाव आहे पण समुद्र म्हणजे समुद्र नाही आहे तसं, म्हणजे तसं दिसते पाणी एकदम असं छान पाणी वाटायला लागलं. इकडं पण मी तुम्हाला दाखवले असते पण चला ते बॅग घ्या पहिला. ए तनू, हे बघा निवृत्ती पण चढलं त्याच्यावर. निवृत्ती चल. हे बघा आमची तनू विचार करते हे चढायचं का. बघा चढा लागली बघा. यो बॉल सारखंच आहे बघू शकते. त्याच्यातनं चढून मग उतरून येतील ते बघा. हाय असेच बारीक म्हणजे लय चिकट आहे, घाबरत नाही. आणि तनू इथून आणू इथून येते बघा. हे मोठी आहे आणि ते छोटी आणि तो तिसरा नंबरचं. उतर खाली. हे आमची माकडला वरती चढले आणि खाली उतरायला येईना झाले. काय मराठीमध्ये बोल. काय खाली उतरू का. मग कशाला चढले, उतर खाली. अयो अयो अयो. त्याला उतरायचे होते की रडत होत्या ना. आता बस की चला. हे बघू शकते बघा, त्यांनी किती खेळायला दिलं तर पण ते काय म्हणणार नाही की मम्मी बस झाले आपल्याला चला घरी. कधीच म्हणणार नाही आमची पोरं. तर मी आत्ता जाणार घरी. घरी गेले की स्वयंपाक वगैरे बनवणार. परत मी घर कामाला जाणार. मग घर काम करून मग येते पटकन. तर वरती एक मुला त्याला वरती जायला देणं झाले तर त्याला म्हणते थांब मला वरती जायचं आहे बाळा सरक. तो मुलगा कशाला मी उतरू असं काहीतरी बोलायला लागले म्हणून ते दोघं त्याच्यामधले चढायला लागले. तर आता कंटाळ आले मुलांना चल म्हणलं. आता मुलं पण दमलेले आहे बघा. अजून पळती तनू तिकडे कोपऱ्याला गेली बघा. किती खेळायला तर पण मुलांना काही कमी होणार नाही बघा. बघ कशी पळते तिकडे. तर बस झाला आता कंटाळा आला आपल्याला पण, कारण की बॅग घेऊन असंच मागे मागे फिरायला लागले मी पण. त्यांना मुलांना म्हणायला लागले बस चला. तर आता जाणार घरी. बघू शकते मित्र भावांनो ते शिवाजी महाराजची गेट आहे बघू शकते वरती. तर इथूनच सुरुवात होते. मांजर किती छान बसलेले होते. हे बघा हे कमन त्यांची मेन गेट आहे. इथून पास होतो मग इथं शिवाजी महाराज समोरच आहे आणि तिकडे मध्ये पण आहे. तर बघू शकते खूप छान आहे.